स्वनाथ फाउंडेशनचा एक चांगलं काम जे आहे ते पाहायला मिळतं आहे. काय नक्की आपला उपक्रम आहे, या उपक्रमासंदर्भात काय सांगाल थोडक्यात? आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर मी हे म्हणेन की आम्ही म्हणतोय की अनाथ नाही स्वनाथ. जर मूल हे अनाथ मुळात नसतंच तर ते स्वनाथ असतं, कारण ते स्वतःचं नाथ असतं. त्यामुळे ते अनाथ नाही, ते स्वनाथ आहे. आणि आपला देश हा अनाथांचा नसून स्वनाथांचा देश आहे. आपल्या देशातला पूर्ण पार्श्वभूमीच आपल्या देशाची आणि गौरवशाली इतिहास असा आहे की जिथे भगवान श्रीकृष्ण यशोदानंदाकडे राहिला, तो होता देवकी आणि वसुदेवचा पुत्र. पण ते टेम्पररी पॅरेंटिंग काय असतं तर ते यशोदानंदाकडे श्रीकृष्णाला अनुभवायला मिळालं. आणि सगळेच आपण खरं तर विश्वच अनुभवलं, सगळ्या विश्वाने, की त्यांनी कशा पद्धतीने त्याचं सांभाळ आणि संगोपन केलं. आम्हाला वाटतं की तशाच प्रकारचे संस्कार जसे भगवान श्रीकृष्णाला मिळाले. आईवडील कैदेत असल्यावर मुलांनी करायचं काय? आई वडील जर दुर्धर आजाराने पीडित असतील तर मुलांनी करायचं काय? आई वडील नसतीलच अशा मुलांचं काय? मग ते अनाथ म्हणून त्यांनी संस्थात राहायचं की फॅमिली बेस्ड सर्व्हिसचा त्यांनी आधार घ्यायचा? कारण आपल्या कायद्यातच मुळात म्हटलेलं आहे, जुवेनाईल जस्टिस ॲक्ट 2015 आणि त्याच्यानंतरच्या अमेंडमेंट्स यातून हेच सांगितलं गेलं आहे की सगळ्यात शेवटचा पर्याय हा संस्थेचा मुलांसाठी असला पाहिजे. पण दुर्दैवाने तो पहिला पर्याय बनत गेलेला आहे. त्याची कारणं अनेक असतील. त्याच्यात न जाता मला असं वाटतं प्रतिपालकत्व योजना म्हणजे फॉस्टर केअर सर्व्हिस, म्हणजे हिंदीमध्ये पोषण देखरेख सेवा, ह्या सेवेला समाजात स्थान मिळालं पाहिजे. आमच्या अनाथ मुलांसाठी संस्था नाही तर कुटुंब हे त्यांचं आधाराचं स्थान असलं पाहिजे. हर बच्चे को परिवार हे स्वनाथ फाउंडेशनचं स्लोगन आहे. आणि आमचं हे मिशन घेऊन आम्ही देशभर काम करतो आहोत. देशभर वेगवेगळ्या 14 राज्यांमध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्यात आता आमचा WCD मिनिस्ट्री म्हणजे विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि आयुक्तालय, बाल आयुक्तालय यांच्याबरोबर आम्ही MOU साईन केला आहे स्वनाथ फाउंडेशनने. आणि या विषयासाठी केला आहे की जिथे आम्ही म्हणतोय की प्रतिपालकत्व योजना ही जी योजना आहे, धारा 44 खाली कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आम्ही स्वनाथ फाउंडेशन म्हणून कटिबद्ध आहोत. आणि गव्हर्नमेंटची पॉलिसी अंमलात आणण्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला मदत करण्यासाठी तयार आहोत. यासाठी आम्हाला समाजात अवेअरनेस आणावं लागेल, कारण हा विषय आपल्या समाजातल्या बांधवांना माहितीच नाही आहे. त्यामुळे या विषयाचं पूर्णपणे व्हॉट इज एक्झॅक्टली फॉस्टर केअर हे आम्ही सांगू इच्छितो. जनजागृती मोहीम आम्ही त्यासाठी हाती घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्यात आलेलो आहोत. आम्ही धाराशिव, लातूर, अंबेजोगाई, बीड आणि आज सोलापूर असे आम्ही एक प्रवास केलेला आहे. MOU झाल्यानंतर आम्ही जागोजागी जाऊन या सगळ्या विषयाबद्दल डिजिटल माध्यमातून, सोशल माध्यमातून आम्ही हा सगळा विषय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याच्यासाठी यंत्रणा जी आहे गव्हर्नमेंटची, जी स्टेक होल्डर्स आहेत, ज्याला बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला बाल विकास विभाग, हे सगळे याच्यात येतात. आणि या सगळ्यांना थोडं या विषयाचं सब्जेक्ट नॉलेज देण्यासाठी आम्ही काही माहितीपर कार्यक्रम म्हणजे एक सेन्सिटायझेशन वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. आणि ते आम्ही या सगळ्यांबरोबर शेअर करू इच्छितो. एकत्र येऊन आदानप्रदान करू, एक विषयासाठी सगळे मिळून काम करू, असं आमचं धोरण आहे. त्यामुळे आम्हाला मदत करायची, आम्हाला कोणाची उणीधुणी काढायची नाही आहेत. फॉस्टर केअर सर्व्हिसचं अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आमच्या अनाथ मुलांना कुटुंब मिळालं पाहिजे, त्यांचं हेल्दी आणि हॅपी चाइल्डहूड झालं पाहिजे, हा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढच्या काळात आम्ही अजून वेगवान होऊन ह्या सगळ्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.